नमस्कार. भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था व त्याच प्रकारे विविध प्रकारची विद्यापीठे ही कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स, त्याचबरोबर नव्याने या व्यवस्थेमध्ये आलेल्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च शिक्षण संस्था यामध्ये कार्यरत असल्याचे दिसून येते. तथापि 2 जून 2023 मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज रेग्युलेशन 2023 हा जारी केलेला असून त्या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनद्वारे देशातील एलिजिबल असणाऱ्या इन्स्टिट्यूशनना डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन प्रस्तावाची मागणी केलेली आहे. या अनुषंगाने आज आपण UGCने या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या अनुषंगाने जारी केलेल्या गाईडलाईन्स, त्यामधील एलिजिबिलिटी आणि त्यांचं मॅनेजमेंट या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत. सर्वसाधारणपणे या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश करण्याच्या अनुषंगाने जे मेन ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, जर मेन ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने क्वालिटी इनिशिएटिव्हच्या अनुषंगाने ऑब्जेक्टिव्ह सेट करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते म्हणजे प्रोव्हाइड फॉर हायर एज्युकेशन लीडिंग टू द एक्सलन्स अँड इनोव्हेशन, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज, ट्रान्सडिसिप्लिनरी टीचिंग, रिसर्च यासारख्या ॲक्टिव्हिटीवरती मोठ्या प्रमाणात फोकस केलेला आहे. त्याचबरोबर high quality teaching and research recognized nationally and globally, मल्टीडिसिप्लिनरी अँड होलिस्टिक एज्युकेशन सिस्टम डेव्हलप करणं असेल, त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मेशन इंटू रिसर्च अँड टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. भविष्यात या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज रिसर्च इंटेन्सिव्ह किंवा टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट व्हाव्यात हे अपेक्षित आहे. मोस्ट ऑफ जो फोकस आहे तो रिसर्च अँड इनोव्हेशनवरती ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी, सोशल रिस्पॉन्सिव्हनेससाठी टीचिंग, लर्निंग, रिसर्च अँड फील्ड वर्क सारख्या ॲक्टिव्हिटी या युनिव्हर्सिटीने कंडक्ट कराव्यात हे अपेक्षित आहे. NEP 2020च्या इम्प्लिमेंटेशनसाठी याची मदत होणं अपेक्षित आहे आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी स्ट्रेंथन करण्याच्या अनुषंगाने या युनिव्हर्सिटी या त्या ठिकाणी मान्य केल्या जातील. यामध्ये सर्वात एक महत्त्वाचा भाग या संपूर्ण गॅझेटमध्ये दिसून येतो तो म्हणजे इन्स्टिट्यूशन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी शॅल युनिटरी इन नेचर अँड शॅल नॉट बी ॲफिलिएट एनी अदर इन्स्टिट्यूशन्स. या ज्या इन्स्टिट्यूशनला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात येईल अशा इन्स्टिट्यूशन इतर इन्स्टिट्यूशनना किंवा हे त्या ठिकाणी ॲफिलिएट करू शकणार नाहीत, म्हणजेच या युनिटरी या स्वरूपाच्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज असतील. यासाठी देण्यात आलेले एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की यामध्ये अनेक वेगवेगळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिसून येतात. त्यामधला पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन और क्लस्टर इन्स्टिट्यूशन, की ज्यांच्याकडे किमान UG किंवा PGचे किमान 5 डिपार्टमेंट्स आहेत आणि ते त्या ठिकाणी प्रोग्राम्स सुरू आहेत किंवा रिसर्चचे काही प्रोग्राम्स त्या ठिकाणी आहेत. अशा इन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करू शकतात. जर त्या ठिकाणी क्लस्टर ऑफ इन्स्टिट्यूशन असेल तर द इन्स्टिट्यूशन मे बी आयदर फ्रॉम द सेम स्पॉन्सरिंग बॉडी और फ्रॉम डिफरंट स्पॉन्सरिंग बॉडीज. जर वेगवेगळ्या संस्थेची कॉलेजेस किंवा त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन असतील तर ते देखील एकत्र येऊन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचं प्रपोजल त्या ठिकाणी देऊ शकतात. मात्र या केसमध्ये एक्झिक्युटिव्ह स्पॉन्सर बॉडी ही त्या ठिकाणी स्थापन करावी लागेल आणि या सर्व ॲसेट्स ज्या आहेत त्या ॲसेट्स या युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसाठी एक्झिक्युटिव्ह स्पॉन्सरिंग बॉडीकडे हँडओव्हर करावे लागतील. म्हणजेच एक स्वतंत्र संस्था किंवा 2 संस्था एकत्र येऊन सुद्धा डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचं प्रपोजल सबमिट करू शकतात. ज्या इन्स्टिट्यूशन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करतील त्यांच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया ठरवून देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये नॅकच्या 3 कम्युनिटिव्ह सायकलमध्ये की त्या ठिकाणी जी नॅक ग्रेड जी आहे ती 301 आणि अबाव असली पाहिजे, म्हणजे CGPA हा 3पेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. किंवा NBA असेल तर NBAचं ॲक्रेडिशन देखील त्या पद्धतीचं असलं पाहिजे.
जर त्या ठिकाणी या व्यतिरिक्त त्या ठिकाणी काही पर्याय देण्यात आलेले आहेत एलिजिबिलिटीसाठी, ज्या इन्स्टिट्यूशन नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये 3 वेळा त्या ठिकाणी जर त्या रँकिंगमध्ये आलेले असतील, टॉप 50च्या रँकिंगमध्ये आलेले असतील, तर त्या देखील डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करू शकतात. किंवा इन जनरल कॅटेगरीमध्ये जे ज्या काही जनरल ओव्हरऑल रँकिंग जे NIRFचं असतं त्यामध्ये जर त्या ठिकाणी टॉप 100मध्ये जर आलेले असतील, तर अशी इन्स्टिट्यूट देखील जर 3 वर्ष सतत टॉप 100मध्ये असेल तर डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी ॲप्लिकेशन सबमिट करू शकेल. जे पहिला क्रायटेरिया ती मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन असली पाहिजे. ती इन्स्टिट्यूशन एका संस्थेची किंवा अनेक संस्थेच्या 2 इन्स्टिट्यूशन मिळून एकत्र त्या ठिकाणी डीम्ड युनिव्हर्सिटीचं प्रपोजल देऊ शकतात. त्यांचं नॅक ॲक्रिडेशन 3.1 सलग 3 वर्ष असणं गरजेचं आहे. NBA ॲक्रिडेशन त्या ठिकाणी सलग 3 वर्ष त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे किमान 5 प्रोग्रामकरिता. किंवा स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये NIRF रँकिंगमध्ये पहिल्या 50मध्ये सलग 3 वर्षे आलेले असणे गरजेचं आहे. आणि जनरल ओव्हरऑल रँकिंगमध्ये जर ती इन्स्टिट्यूट असेल तर पहिल्या 100मध्ये सलग 3 वर्षे त्या ठिकाणी ती इन्स्टिट्यूट आलेली असणं गरजेचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिक्वायरमेंट ॲज पर द स्पेसिफिक बॉडी ज्या त्यांच्या असतील त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरची रिक्वायरमेंट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲप्रूव्ड प्रोग्राम्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. द इन्स्टिट्यूशन हॅव ऑब्टेन द अप्रुव्हल ऑफ द रिलेव्हंट स्टॅट्युटरी बॉडी फॉर द प्रोफेशनल कोर्सेस बीइंग ऑफर्ड इन द इन्स्टिट्यूशन ॲट द टाइम ऑफ ॲप्लिकेशन. जे प्रोग्राम्स त्यांच्याकडे आहेत त्या प्रोग्रामला संबंधित जे काही अप्रुव्हल देणाऱ्या बॉडीज आहेत त्यांचे त्या संबंधित प्रोग्रामसाठी अप्रुव्हल घेतलेले असणं गरजेचं आहे. टीचर स्टुडंट रेशो जर आपण पाहिला तर तो 1:20 असा असला पाहिजे विथ मिनिमम कंबाईंड फॅकल्टी स्ट्रेंथ ऑफ नॉट लेस दॅन 100 अँड 50 टीचर्स. साधारणपणे त्या ठिकाणी 150 शिक्षक हे त्यामध्ये असणं आवश्यक आहे. स्टुडंट स्ट्रेंथ जर आपण पाहिली तर मिनिमम कंबाईंड स्टुडंट स्ट्रेंथ ऑफ 3,000 ऑन रोल अंडर द रेग्युलर क्लासरूम मोड. म्हणजे रेग्युलर क्लासरूम मोडमध्ये त्या ठिकाणी 3,000 विद्यार्थी असले पाहिजेत आणि त्याच्यामधले 1/5 स्टुडंट हे पोस्ट ग्रॅज्युएटचे किंवा रिसर्चचे असले पाहिजेत. मिनिमम फॅसिलिटीमध्ये लायब्ररी, लेक्चर हॉल, लॅब, हॉस्टेल, हेल्थकेअर फॅसिलिटी, कॉमन फॅसिलिटीज, रिक्रिएशन फॅसिलिटी यासारख्या जे काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये असणं अपेक्षित राहील. अजून एक महत्त्वाची बाब एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये देण्यात आलेली आहे. युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश अंडर 2F ऑफ द 2 सेक्शन ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. 2F मध्ये असणाऱ्या जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी एलिजिबल नाही. जे त्यांचे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी इकडे एंटरटेन केले जाणार नाही. अदर कंडिशनमध्ये कॉर्पस निर्माण करणं अपेक्षित आहे. संबंधित स्पॉन्सरिंग बॉडीने त्या ठिकाणी किमान 25 कोटी रुपयाचा कॉर्पस पण त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे की ज्या संस्था नॉन ग्रँट आहेत त्यांना त्या ठिकाणी ही अत्यंत आवश्यक अट असेल. The interest occurred on the corpus fund shall be used only for the purpose of development of the institution deemed to be university. Institution deemed to be university may invest the corpus fund in any suitable scheme or schemes. जो काही कॉर्पस आहे तो त्यांनी युनिव्हर्सिटीची जी स्पॉन्सरिंग बॉडी आहे त्यांच्या डिसिजन प्रमाणे ते इन्व्हेस्ट करू शकतात. मात्र त्याच्यावरती मिळणारं व्याज जे आहे ते त्या संबंधित युनिव्हर्सिटीसाठीच खर्च करावं लागेल. प्रोसिजर फॉर डिक्लेरेशन त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ॲप्लिकेशन करत असताना ही वेबसाईट आहे. या वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये जनरल कॅटेगरी, डिस्टिंक्ट कॅटेगरी न्यू इन्स्टिट्यूशनसाठी, त्याचबरोबर डिस्टिंक्ट कॅटेगरी एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशन जे असतील त्यांच्याकरिता, ऑफ कॅम्पस सेंटर, ऑफशोर कॅम्पस सेंटर असे वेगवेगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामध्ये जनरल कॅटेगरी हा ऑप्शन जो आहे तो नवीन इन्स्टिट्यूशनसाठी अत्यंत उपयुक्त असा ऑप्शन आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो दिसेल. तिथे आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे, इन्स्टिट्यूशनचा ID मिळेल. त्याकरिता या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रोसेस ही सुरू होते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती भरणं गरजेचं आहे. ती माहिती भरल्यानंतर ID आणि पासवर्ड हा क्रिएट होतो. रजिस्ट्रेशनचा सर्वसाधारणपणे फॉर्म आहे, त्यामध्ये स्टेट सिलेक्ट करायचं आहे, नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन सिलेक्ट करून बाकीचे डिटेल्स आपल्याला भरणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट केला तर महाराष्ट्रामधल्या ज्या काही सर्व रजिस्टर्ड नोंदणीकृत संस्था आहेत त्यांची यादी त्या ठिकाणी येते. ही यादी त्या ठिकाणी यादीमधून आपण ड्रॉपडाऊनमधून लिस्टमधून
की आपल्याला आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव हे सिलेक्ट करता येईल. ओव्हरऑल त्या ठिकाणी याच्यासाठीची जी प्रोसिजर आहे, ऑर्डिनरी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करत असताना की त्यामध्ये एलिजिबल इन्स्टिट्यूशन कॅन अप्लाय थ्रू दिस पर्टिक्युलर वेबसाईट. या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला अप्लाय करायचे आणि काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यामध्ये नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, NOC फ्रॉम द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. NOC मिळण्याकरिता संबंधित इन्स्टिट्यूशनने ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीला अप्लाय करणं अपेक्षित आहे. 15 दिवसामध्ये त्याचा जर रिप्लाय आला नाही तर NOC मिळाली असं गृहीत धरून पुढील प्रोसिजर आपण करू शकतो. युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करत असताना DPR आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये 2 प्रकारचे DPR अपेक्षित आहे. DPR कंटेनिंग इट्स 15 year डिटेल स्ट्रॅटेजिक प्लॅन अँड DPR कंटेनिंग 5 year रोलिंग इम्प्लिमेंटेशन प्लॅन विथ माइलस्टोन. जे ठराविक अशा स्पेसिफिक गोष्टी ज्या DPR मध्ये इन डिटेलमध्ये आपल्याला द्याव्या लागतील. डिटेल्स ऑफ द स्पॉन्सरिंग बॉडी, त्यांच्या संपूर्ण स्पॉन्सरिंग बॉडीची जी काही संपूर्ण माहिती आहे, त्यांचे मेंबर्स, फायनान्शियल स्टेटस, इन्स्टिट्यूशन, ॲक्रिडेशन, ज्या काही सर्व बाबी असतील ते डिटेल्स त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. लँड ओनरशिप डॉक्युमेंट्स, ज्यामध्ये सेल डीड ऑर लीज डीड फॉर मिनिमम पिरियड ऑफ 30 years इन द नेम ऑफ द स्पॉन्सरिंग इन्स्टिट्यूशन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी. ज्या नावाने युनिव्हर्सिटी क्रिएट केली जाणार आहे त्याच्या नावाने सेल डीड किंवा लीज डीड त्या ठिकाणी किमान 30 वर्षे कालावधीचं असणं आवश्यक आहे, किंवा सदर जागा स्पॉन्सरिंग बॉडीच्या नावाने देखील त्या ठिकाणी आपल्याला देता येऊ शकते. या गोष्टी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सर्टिफिकेट इश्यूड बाय NAC, NBA और NIRF, त्यांच्याकडून जे काही ॲक्रिडेशन मिळालेले असेल त्याची सलग 3 वर्षाचे प्रमाणपत्र किंवा रँकिंग बाबतचे सर्टिफिकेट्स अपलोड करायचे. अप्रुव्हल ऑफ द रिलेव्हंट स्टॅट्युटरी बॉडीज, UG, PG आणि रिसर्च प्रोग्रामसाठी जे काही आपल्याला मान्यता मिळालेली असतील ते कोर्सला मान्यता मिळालेल्याचे प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टू एक्झिस्टिंग अकॅडमिक अँड फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती आपल्याला अपलोड करायची. डिटेल्स ऑफ द फायनान्शियल सस्टेनेबिलिटी अलॉंग विथ द कॉर्पस बाबतची माहिती, त्याच्याबाबतचं अंडरटेकिंग, त्याचबरोबर आपल्याकडच्या फायनान्शियल जे काही असेट्स असतील त्या गोष्टी त्या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे. अंडरटेकिंग रिगार्डिंग द अबाइड बाय ऑल प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट, रूल एटसेट्रा, जे काही या संदर्भातले रूल्स रेग्युलेशन्स असतील ते आम्ही पाळणार आहोत याबाबतचं एक अंडरटेकिंग इन्स्टिट्यूशनचं आणि स्पॉन्सरिंग बॉडीचं आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल. In case of granting an institution a letter of commitment from the respective government to continue the financial support to the institution even after the declaration of the institution as a deemed to be university. जर त्या ठिकाणी सेंटर किंवा स्टेटकडून फंडिंग केली जाणारी इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज असेल आणि त्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपण कन्वर्ट करणार असू तर यासाठी संबंधित राज्य सरकार किंवा संबंधित केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारे भविष्यात फायनान्शियल सपोर्ट थांबवला जाणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी कमिटमेंट लेटर संबंधित स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून घेणं आवश्यक आहे आणि त्याची कॉपी या ऑनलाईन पोर्टलवरती आपल्याला अपलोड करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट रेफर्ड इन द सबसेक्शन 2, त्यामध्ये जे जे काही त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत ते संपूर्ण डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट विथ दी सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची फोर्जरी किंवा खोटी कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड होणार नाहीत याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडून की त्या ठिकाणी एक्सपर्ट कमिटी अपॉइंट केली जाईल. एक्सपर्ट कमिटी त्या ठिकाणी अशा प्रपोजलची स्क्रुटिनी करेल आणि आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी प्रेझेंटेशनसाठी आपल्याला बोलवलं जाईल, कॉल केलं जाईल आणि प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर की त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला त्या ठिकाणी या युनिव्हर्सिटीला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी देण्याबाबतचं जे काही रेकमेंडेशन आहे ते रेकमेंडेशन त्या ठिकाणी दिलं जाईल. हे रेकमेंडेशन विदिन 30 daysमध्ये त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. त्यानंतर ते विदिन 60 daysमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून या शिफारशीच्या बेसिसवरती पुढील कार्यवाही त्या ठिकाणी केली जाईल. जेव्हा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे अशा प्रकारची शिफारस जाईल त्यानुसार की त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या सेक्शन 3 अंडर की त्या ठिकाणी ऑफिशियल गॅझेट त्या ठिकाणी काढलं जाईल आणि गॅझेट नोटिफिकेशनद्वारे संबंधित डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीची स्थापना केली जाईल. जर त्या ठिकाणी प्रपोजल रिजेक्ट झालं तर त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने जर ते रिजेक्ट केलं असेल तर स्पॉन्सरिंग बॉडीला त्यानंतर 1 वर्षानंतर प्रपोजल करता येईल. त्याच्या आधी असं फ्रेश प्रपोजल सबमिट करता येणार नाही. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे डी एफिलिएशन अँड ट्रान्सफर ऑफ स्टुडंट. इन केस ऑफ इन्स्टिट्यूशन डिक्लेअर्ड ॲज अ डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी
The university which had granted appellation to the such institution shall transfer the credits and the transcripts of the students who are already enrolled and studying in the said institution, and the existing student may get the degree from the affiliating university or deemed to be university as per the preference of the students, and newly admitted students shall get degree from the institution which has been granted status of institution deemed to be university. यामध्ये ज्या इन्स्टिट्यूशनला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळेल अशा इन्स्टिट्यूशनचे संपूर्ण क्रेडिट्स आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ट्रान्सक्रिप्ट्स या ठिकाणी नवीन युनिव्हर्सिटीकडे वर्ग केल्या जातील. म्हणजे एक तर फेज बाय त्या ठिकाणी ट्रान्सफर होईल किंवा कम्प्लीट ट्रान्सफर होईल. जे ऑलरेडी एनरोल असणारे विद्यार्थी आहेत की त्यांना त्या ठिकाणी ऑप्शन देता येऊ शकतो की जे मूळच्या युनिव्हर्सिटीची डिग्री घेऊ शकतात किंवा जर त्यांना डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीची डिग्री घ्यायची असेल तर तोही ऑप्शन त्यांना आपल्याला देता येऊ शकेल. मात्र युनिव्हर्सिटीची स्थापना झाल्यानंतर मात्र जे नवीन विद्यार्थी एनरोल होतील त्यांना कंपल्सरी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीची डिग्री ही मिळणार आहे. त्यांना जुन्या विद्यापीठाची डिग्री घेता येणार नाही. त्याबरोबरच या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीमध्ये अजून एक स्पेशल कॅटेगरी म्हणजे एक जनरल कॅटेगरी आणि एक डिस्टिंक्ट कॅटेगरी करण्यात आलेली आहे. डिस्टिंक्ट कॅटेगरीमध्ये एक विशेष प्रकारच्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्थापन केल्या जातील. Distinct category means the existing institution or institution starting from the beginning with the focus on the teaching or research in the unique discipline or addressing the strategic need of the country or engaged in the preservation of the Indian cultural heritage or preservation of the environment or dedicated to the skill development or dedicated to the sport, language and any other discipline as so determined by the expert committee approved by the chairman of the commission. या स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूशन असतील की ज्या एक्झिस्टिंग इन्स्टिट्यूशन और क्लस्टर ऑफ इन्स्टिट्यूशन whether government or self-finance institution either from the same sponsoring body or sponsoring bodies, different sponsoring bodies may also apply under this category for the establishment of the main campus or main campus and constituent unit. डिस्टिंक्ट कॅटेगरीमध्ये विशेष क्षेत्रावरती त्या ठिकाणी काम करणाऱ्या या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्थापन केल्या जातील आणि तशा प्रकारची देखील प्रोव्हिजन याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जे डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीची एक कॅटेगरी असेल जनरल कॅटेगरी आणि दुसरी कॅटेगरी जी आहे ती डिस्टिंक्ट कॅटेगरी. डिस्टिंक्ट कॅटेगरीसाठी काही सवलती त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. इन्स्टिट्यूशन फॉलिंग अंडर द डिस्टिंक्ट कॅटेगरी आर एक्झम्प्टेड फ्रॉम द ॲप्लिकेशन प्रोव्हिजन ऑफ द सब रेग्युलेशन ऑफ 1 ऑफ रेग्युलेशन 4 ऑफ दिस रेग्युलेशन. या कायद्यामधल्या ज्या 4(1) मधल्या ज्या तरतुदी आहेत की या तरतुदी याच्यासाठी त्या ठिकाणी लागू राहणार नाही, त्यांना त्याच्यावर एक्झम्पशन मिळेल. प्रपोज्ड इन्स्टिट्यूशन अंडर दिस कॅटेगरी शॅल स्टार्ट इट्स ऑपरेशन विथ ए मिनिमम 5 अकॅडमिक प्रोग्राम. त्यांना किमान 5 प्रोग्राम्स त्या ठिकाणी सुरू करावे लागतील. त्याचबरोबर त्यांना जे आवश्यक असणारे जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करणं आहे त्याच्यामधून सवलत देण्यात आलेली आहे. बाकीची जी प्रोसिजर आहे एक्झामिनेशनसाठी एक्सपर्ट कमिटी असेल, प्रेझेंटेशन असेल, लेटर ऑफ इंटेंट त्यांच्याकडून दिलं जाईल आणि 3 वर्षामध्ये ज्या काही मिनिमम रिक्वायरमेंट आहेत युनिव्हर्सिटी स्थापन करण्याच्या अनुषंगाने त्याचे कंप्लायन्स करून त्याचं रिपोर्टिंग करणं हे आवश्यक राहील. हे रिपोर्टिंग युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनद्वारे करणं हे अपेक्षित आहे. म्हणजे हे एक सेपरेट कॅटेगरी आहे डिस्टिंक्ट डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत की त्यांचं गव्हर्नन्स नेमकं कसं असेल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. The proposed or existing institution deemed to be university shall be registered as a non-profit society, trust or company. जे या 3 कॅटेगरीमध्ये त्यांची स्थापना केली जाऊ शकते. एक म्हणजे सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली नॉट फॉर प्रॉफिट सोसायटी म्हणून स्थापना होऊ शकेल. इंडियन ट्रस्ट ऍक्ट 1882 च्या अनुषंगाने ती ट्रस्ट म्हणून स्थापना करता येऊ शकते किंवा त्या ठिकाणी नवीन कंपनी कायदा 2013 जो आहे त्याच्यामधील सेक्शन 8 नुसार सेक्शन 8 कंपनी म्हणून पण तिची स्थापना करता येऊ शकते. म्हणजेच डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीची जी काही बॉडी असेल, जी एक्झिक्युटिव्ह बॉडी असेल ती त्या ठिकाणी एक तर ट्रस्ट असेल, सोसायटी असेल किंवा सेक्शन 8 कंपनी असेल. स्पॉन्सरिंग बॉडी प्रोव्हाइड द नोटराइज ॲफिडेव्हिट टू द इफेक्ट ऑफ द एंटायर मुवेबल अँड इमुवेबल असेट अलोकेटेड टू द इन्स्टिट्यूशन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी shall not be leased or otherwise disposed of without the prior permission of the commission. जे स्पॉन्सरिंग बॉडी जी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी स्थापन करणार आहे त्यांनी या युनिव्हर्सिटीला देय असणारे जे काही त्या ठिकाणी असेट्स आहेत, लँड आहे, इमूवेबल प्रॉपर्टीज आहेत
त्या UGCच्या परवानगीशिवाय त्यांना डिस्पोज करता येणार नाहीत किंवा दुसऱ्याला लीजने देता येणार. Provided also the sponsoring body shall make available the necessary infrastructure for the operating the institution deemed to be university without any internal or other such charges. कुठल्याही प्रकारचे चार्जेस न देता स्पॉन्सरिंग बॉडीने आपलं इन्फ्रास्ट्रक्चर या युनिव्हर्सिटीला वापरण्यासाठी देणं अपेक्षित आहे. All movable, immovable assets of the institution deemed to be university shall be used for the purpose of conducting academic activities, promotion of research, related administrative requirement of the institution, including outreach educational activities. यासाठी तयार करण्यात आलेले इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशली या युनिव्हर्सिटीच्याच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी वापरणं अपेक्षित आहे. ते अन्य कारणासाठी वापरता येणार नाही. डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या केसमध्ये सर्वात टॉपची बॉडी म्हणजे ज्याला हायेस्ट अथॉरिटी आपण ज्याला म्हणू की ती त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असेल. त्याच्यामध्ये किमान 10 व कमाल 13 मेंबर्स असतील, ज्यामध्ये व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, 2 मेंबर्स फ्रॉम दी डीन ऑफ दी स्कूल्स, ते व्हाईस चान्सलरकडून अपॉइंट केले जातील. 1 प्रोफेसर, 1 असोसिएट प्रोफेसर, 1 असिस्टंट प्रोफेसर विच विल बी अपॉइंटेड बाय द व्हाईस चान्सलर. जर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूशन असेल तर जॉईंट सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑर इट्स नॉमिनी हे त्या ठिकाणी मेंबर असतील. अप टू 4 नॉमिनी ऑफ द स्पॉन्सरिंग बॉडी, स्पॉन्सरिंग बॉडीचे 4 नॉमिनी त्या ठिकाणी असतील. रजिस्ट्रार ऑफ द युनिव्हर्सिटी हे एक्स ऑफिशियो सेक्रेटरी असतील. यामधील टीचिंगचे जे काही मेंबर्स असतील त्यांचा कालावधी 1 वर्ष किंवा ते संस्थेत काम त्या संबंधित युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहेत तोपर्यंत तो कालावधी राहील. आणि अदर मेंबर जे आहेत त्यांचा कालावधी हा 3 वर्षाचा राहील. म्हणजे या कमिटीमधले मेंबरची जास्तीत जास्त मुदत ही 3 वर्षाची असेल. अकॅडमिक काउन्सिल याची देखील मुदत 3 वर्षाची असेल. त्यामध्ये व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, डीन्स ऑफ द फॅकल्टी, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर म्हणजे प्रत्येकी त्या ठिकाणी 10 प्रोफेसर, 5 असोसिएट प्रोफेसर, 5 असिस्टंट प्रोफेसर, 6 persons of repute among the education or expert in the specialized knowledge की जे कुलगुरूंच्याकडून नियुक्ती केले जातील. कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन हे परमनंट इन्व्हायटी असतील आणि रजिस्ट्रार ऑफ द युनिव्हर्सिटी हे एक्स ऑफिशियो सेक्रेटरी असतील. जे इतर विद्यापीठाप्रमाणेच अकॅडमिक काउन्सिल असेल, मात्र याचं कॉम्पोजिशन हे इतर विद्यापीठापेक्षा वेगळं असेल. फायनान्स कमिटी असेल त्याचाही टेन्युअर 3 वर्षाचं राहील. त्यामध्ये व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर, 1 person nominated by the society, trust or company, ज्या ठिकाणी त्या स्पॉन्सरिंग बॉडीचे मेंबर त्या ठिकाणी असतील. 3 persons to be nominated by the executive council, out of whom at least 1 shall be the member of the executive council. त्यामध्ये 3 मेंबर्स हे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडून नेमलेले असतील. त्यापैकी 1 किमान एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा मेंबर असेल आणि 2 इतर मेंबर असू शकतात. 1 रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, जर त्या ठिकाणी एडेड इन्स्टिट्यूशन असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा जॉईंट सेक्रेटरी लेवलचा व्यक्ती किंवा त्यांचा प्रतिनिधी यामध्ये कार्यरत राहील. 3 persons टू बी नॉमिनेटेड बाय द व्हाईस चान्सलर, फायनान्स ऑफिसर ऑर द सेक्रेटरी हे त्या ठिकाणी त्याचे एक्स ऑफिशियो असतील. अशा प्रकारची फायनान्स कमिटी असेल की जे संपूर्ण युनिव्हर्सिटीच्या फायनान्सच्या संदर्भातले निर्णय घेण्याचं काम करेल. बोर्ड ऑफ स्टडीज त्या ठिकाणी असतील. बोर्ड ऑफ स्टडीजचं नेचर इतर युनिव्हर्सिटीजपेक्षा यामध्ये वेगळा असेल. याचा टर्म 3 वर्षाचा असेल. प्रत्येक डिपार्टमेंट आणि स्कूलसाठी त्या ठिकाणी सेपरेट बोर्ड ऑफ स्टडीज असेल, ज्यामध्ये डीन ऑफ द स्कूल और हेड ऑफ द डिपार्टमेंट विल बी द चेअरपर्सन. ऑल प्रोफेसर ऑफ द स्कूल और डिपार्टमेंट विल बी मेंबर. 2 associate professors, 2 assistant professors, 2 external experts to be co-opted for their specialized knowledge as a member. जे मेंबर म्हणून त्या ठिकाणी इतर 2 व्यक्ती आपण त्या ठिकाणी एक्सपर्ट मेंबर हे घेऊ शकतो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी बोर्ड ऑफ स्टडीज असेल की जे सिलेबस प्रिपरेशन आणि अनुषंगिक कार्य त्या ठिकाणी करेल. तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. त्याबरोबरच ऑफिसर ऑफ द डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीमध्ये प्रामुख्याने चान्सलर की जे त्या ठिकाणी स्पॉन्सरिंग बॉडीकडून नियुक्ती केले जातील आणि जर गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूशन असेल तर ते स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्यांची नियुक्ती केली जाईल. व्हाईस चान्सलर हा त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचे फुल टाईम ऑफिसर असतील, विच विल बी अपॉइंटेड बाय द चान्सलर ऑन द रेकमेंडेशन ऑफ द VC सर्च कमिटी.
प्रो व्हाईस चान्सलर हे त्या ठिकाणी व्हाईस चान्सलरच्या रेकमेंडेशननुसार त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल करेल. रजिस्ट्रारची नियुक्ती फुल टाईम सॅलरीड ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी व्हाईस चान्सलर च्या रेकमेंडेशननुसार एक्झिक्युटिव्ह काउन्सिल करेल. फायनान्स ऑफिसर देखील त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडून त्या ठिकाणी अपॉइंट केले जातील. कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन देखील एक्झिक्युटिव्ह काउन्सिलद्वारे अपॉइंट केले जातील. अर्थात यासाठी त्या संबंधित सिलेक्शन कमिटी असतात. सिलेक्शन कमिटीने रेकमेंड केलेल्या कॅन्डिडेटची अपॉइंटमेंट करण्याचं काम एक्झिक्युटिव्ह काउन्सिल करत असते. डीन ऑफ द स्कूल्स और फॅकल्टी शॅल बी अपॉइंटेड बाय द व्हाईस चान्सलर. त्यामध्ये प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर व्यक्ती त्या ठिकाणी डीन म्हणून अपॉइंट केली जाऊ शकते. हेड ऑफ द डिपार्टमेंट अँड चेअरपर्सन ऑफ द सेंटर टू बी अपॉइंटेड बाय द व्हाईस चान्सलर. व्हाईस चान्सलरकडून हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि चेअरपर्सन हे त्या ठिकाणी अपॉइंट केले जातील. त्याच्यामध्ये कन्सर्न रोटेशन मेथडचा देखील यूज त्यामध्ये होऊ शकतो. तर अशा प्रकारचे ऑफिसर्स ऑफ दी डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज असतील ते त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचं कामकाज पाहतील. तर सर्वसाधारणपणे या इन्स्टिट्यूशन टू बी डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीज रेग्युलेशन 2023 जो आहे या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. या डिम्ड टू बी युनिव्हर्सिटीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी जी लिंक आहे आणि त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी दिलेला जो रेग्युलेशन आहे या दोन्हीच्या लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्याही आपण त्या ठिकाणी रेफर करू शकता. धन्यवाद.